नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर सुट्ट्या संपलेल्या आहेत. अभ्यासाची वेळ आता आलेली आहे. तर आता त्या अनुषंगाने आपण सुरू करतोय इयत्ता 9वी विषय इतिहास यातील पहिला पाठ इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आहे, त्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे. तर पर्याय आहेत पुणे, ब. नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद. तर याचा योग्य पर्याय आहे ब. नवी दिल्ली. दुसरी रिकामी जागा आहे, दृकश्राव्य साधनांमध्ये रिकामी जागा या साधनाचा समावेश होतो. पर्याय आहेत वृत्तपत्र, ब. दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके. तर यातील योग्य पर्याय आहे ब. दूरदर्शन. तिसरी रिकामी जागा आहे, भौतिक साधनांमध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही. याचे पर्याय आहेत नाणी, ब. अलंकार, इमारती, म्हणी. तर याचा योग्य पर्याय आहे म्हणी. पुढचा प्रश्न आहे ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. यामध्ये व्यक्ती आणि त्यांचं विशेष दिलेलं आहे. तर व्यक्ती आहे जाल कूपर, विशेष आहे टपाल तिकीट अभ्यासक. दुसरी व्यक्ती आहे कुसुमाग्रज, तर हे आहेत कवी. अण्णाभाऊ साठे हे आहेत लोकशाहीर. अमर शेख तर हे आहेत चित्रसंग्राहक. तर याची चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक. तर माझ्या माहितीनुसार अमर शेख हे मराठी पोएट आणि सिंगर आहेत. दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा. त्यामध्ये 1. लिखित साधने. यावरती टीप लिहायची आहे. उत्तर पाहूया. 1. लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे. 2. लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय अशा छापील साहित्यांचा समावेश होतो. 3. या साधनांतून समाज जीवनातील घडामोडी, चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक प्रथा, समाजाची प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो. 4. रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साहित्यही लिखित साधनातच मोडते. दुसरी टीप, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तर याचं उत्तर पाहूया. 1. देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम PTI, UNI, समाचार भारती व हिंदुस्तान समाचार या संस्था करतात. 2. जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात. 3. PTI ही वृत्त संस्था 1953 पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे. 4. PTI ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहास लेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. याचं उत्तर आहे 1. भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते. 2. विविध नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव अशा प्रसंगावर टपाल तिकिटे काढली गेली आहेत.
3. भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत. 4. प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग, देशातील विविध सण महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत. अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. याचं उत्तर आहे 1. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट, माहितीपट इत्यादींना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. 2. अशा साधनामुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. 3. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. 4. वृत्तपट व अनुभूतपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. आले लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन या सर्वांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर सर्व विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.